नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूजडंका. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची डेडलाईन दिलेली आहे. आणि या दरम्यान ते महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेत आहेत, आपलं म्हणणं लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली आणि या सभेमध्ये त्यांनी राज्य सरकारला एका मागणीची आठवण करून दिली. मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणार असं आश्वासन राज्य सरकारने दिलं होतं, परंतु या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी या सभेत सांगितलं. याबाबत एक स्पष्टता होण्याची गरज आहे. ज्या आंदोलकांनी बीडमध्ये लोकप्रतिनिधींची घरं जाळली, लोकांच्या मालमत्ता जाळल्या, त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हेसुद्धा मागे घ्या अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे का? ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली आणि या सभेला जबरदस्त प्रतिसाद होता. सभेच्या पूर्वी कल्याण ते ठाणे अशी भव्य बाईक रॅली काढण्यात आली. 25 JCB मधून मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोल ताशे पोवाडे असा जबरदस्त सरंजाम होता. मनोज जरांगे पाटील वारंवार सांगतायत, आपल्या या आंदोलनाला कोणत्याही नेत्याचा किंवा उद्योजकाचा पाठिंबा नाही आहे, समर्थन नाही आहे. पण ते असं सुचवत आहेत की हा जो खर्च आहे तो कोणताही नेता किंवा उद्योजक करत नाही, हा जो खर्च आहे तो लोकवर्गणीतून चाललेला आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो, गोरगरीब मराठा समाजाच्या लोकवर्गणीतून जे आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनामध्ये अशा प्रकारची पैशाची उधळण का होते आहे? मनोज जरांगे पाटील हे एका सामाजिक कार्यासाठी उभे आहेत, लढतायत, त्यांच्यावर राजकारणाची पुढं निर्माण झाली आहेत का असा प्रश्न हा सर्व खर्च निर्माण करतोय. राज्य सरकारला राज्यात शांतता नको आहे का? राज्य सरकारला दंगली भडकवायच्या आहेत का? राज्य सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही का? आम्ही शांततेने आंदोलन करतोय आणि राज्य सरकार मात्र आमच्यावर गुन्हे दाखल करत आहे. ही या सभेदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी केलेली काही विधानं. ठाण्यातील सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली, आक्षेप घेतले आणि काही तीरसुद्धा सोडले. ज्या ठिकाणी जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होतं तेथील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे 2 दिवसात मागे घेऊ असं आश्वासन राज्य सरकारने दिलेलं. महाराष्ट्रात अन्यत्र दाखल करण्यात आलेले गुन्हे 24 तारखेपर्यंत मागे घेऊ असं आश्वासन दिलं होतं, परंतु हे आश्वासन आजतागायत पाळण्यात आलेलं नाही आहे. जे लोक मराठा आंदोलनाच्या विरोधात वळवळ करत आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही आहे. राज्य सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणून या लोकांना पुढे करण्यात आलं आहे का? शांततेने आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत आणि त्याच्यामुळे राज्य सरकारवर मराठा समाजाचा रोष आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर मराठा समाजाचा रोष आहे आणि मराठा समाज यांना माफ करणार नाही अशी विधानं जरांगे पाटील यांनी या सभेदरम्यान केली. हे आंदोलन सुरू झाल्यापासून जरांगे पाटील ज्या प्रकारची भाषा वापरतायत आणि ज्या पातळीचा आक्रस्ताळेपणा करतायत त्या आक्रस्ताळेपणाला तोडीस तोड उत्तर देणारा नेता म्हणजे छगन भुजबळ. आणि म्हणूनच जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर प्रचंड रोष आहे. ठाण्याच्या सभेत सुद्धा जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना लक्ष केलं. आम्ही त्यांचं नाव घेत नाही कारण नाव घेण्याची त्यांची लायकी नाही आहे. या वयात खाल्लेलं पचत नाही. 7-8 वेळा बाथरूममध्ये जावं लागतं. पाणी टंचाई असताना सुद्धा बाथरूममध्ये जावं लागतं. पुढे अशी वेळ येईल की तुम्हाला बाथरूममध्येच बसावं लागेल. अशा प्रकारची वैचारिक टीका जरांगे पाटील यांनी भुजबळांवर केली. एका बाजूला जरांगे पाटील भुजबळांवर आक्षेप घेत आहेत की त्यांनी आपल्यावर वैयक्तिक टीका केली, परंतु भुजबळांना उत्तर देताना जरांगेंनी सुद्धा त्याच मार्गाचा वापर केलेला दिसतोय. ते भुजबळांच्या वयावर बोलत आहेत. लोकांकडून भुजबळांनी पैसे खाल्ले याच्यावर त्यांची टीका आहे. भुजबळांना कायम बाथरूममध्ये बसावं लागेल अशा प्रकारची कमरेखालची आणि दर्जाहीन टीका जरांगे पाटील करताना दिसत आहेत. आणि त्यामुळे भुजबळसुद्धा जरांगेंना त्याच भाषेत उत्तर देत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये या दोन नेत्यांचा कलगीतुरा जबरदस्त रंगलेला दिसतोय. आपल्या देशामध्ये तीव्र भावनांच्या नावाखाली वाटेल ते करण्याची परंपरा आहे. जेव्हा महात्मा गांधींची हत्या झाली तेव्हा तीव्र भावनांच्या नावाखाली महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांची घरं जाळण्यात आली. जेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा दिल्लीमध्ये शिखांच्या गळ्यात टायर घालून त्यांना जाळण्यात आलं. अनेक महिलांवर बलात्कार झाले आणि मराठा आंदोलकांनी तीव्र भावनांच्या नावाखाली लोकप्रतिनिधींची घरं जाळली, अनेकांच्या मालमत्ता जाळल्या आणि याच लोकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी जरांगे पाटील वारंवार करतायत. याच तीव्र भावनांच्या नावाखाली पोलिसांना सुद्धा मारहाण करण्यात आली. भावना तीव्र झाल्या म्हणून कायदा हातात घेण्याचा परवाना तुम्हाला मिळत नाही, हे आंदोलकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. न्याय्य हक्कांसाठी घटनेने दिलेल्या चौकटीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.
परंतु तीव्र भावनांच्या नावाखाली जेव्हा ही चौकट मोडण्यात येते, कायदा जेव्हा हातात घेण्यात येतो, तेव्हा तो कायदा हातात घेण्याचे परिणामसुद्धा समोरच्याला भोगावे लागतात. तीव्र भावनांच्या नावाखाली अशी घरं जाळण्यात आली ज्या घरामध्ये महिला आणि लहान मुलांचं वास्तव्य होतं. या लोकांच्या जीवाचं बरं वाईट झालं नाही, हे सुदैव, अन्यथा अनर्थ झाला असता. हे अमानवीय कृत्य ज्यांनी केलं त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी जनभावना आहे. त्यामुळे जरांगे पाटील जेव्हा म्हणतात की आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, त्याच्यामध्ये त्यांना घरं जाळणारे आणि मालमत्ता जाळणारे आंदोलकसुद्धा अपेक्षित आहेत का, हे त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. जेव्हा या आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये काही आंदोलकांनी लोकांची घरं जाळली, मालमत्ता जाळल्या, त्याच्यानंतर जरांगे पाटील यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली होती की ज्यांनी जाळपोळ केली त्यांच्याशी आमचा काडीचाही संबंध नाही आहे, त्यांचा मराठा आंदोलनाशी संबंध नाही आहे. परंतु त्याच्यानंतर ते सातत्याने अशी मागणी करतायत की आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. परंतु त्यांनी हेही स्पष्ट करण्याची गरज आहे की ज्यांनी घरं जाळली, ज्यांनी लोकांच्या मालमत्ता जाळल्या, त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे ज्यांनी जाळपोळ केली, ज्यांनी हिंसक आंदोलन केलं, त्यांना जरांगे पाटलांचा पाठिंबा नाही, ही बाब तरी किमान लोकांच्या समोर जाईल. या आंदोलनाच्या सुरुवातीपासून आरक्षणाचा तिढा सोडवण्यापेक्षा आपण राज्य सरकारला झुकवू शकतो, वाकवू शकतो, राज्य सरकारच्या डोक्यावर मिळा वाटू शकतो, हे दाखवण्यामध्ये जरांगे पाटलांना जास्त स्वारस्य आहे. त्यांचं पहिलं उपोषण जेव्हा सुटलं तेव्हा त्यांनी अशी मागणी केली होती की उपोषण सोडताना मुख्यमंत्र्यांचं सगळं मंत्रिमंडळ अंतरावली सराटीमध्ये हजर राहिलं पाहिजे. अर्थात राज्य सरकारने या मागणीकडे फार गांभीर्याने पाहिलं नाही, फार लक्ष दिलं नाही. मुख्यमंत्री अंतरावली सराटीमध्ये गेले आणि जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलं. आता सरकारला दिलेली डेडलाईन संपल्यानंतर जरांगे पाटील जेव्हा मुंबईमध्ये धडक देतील तेव्हा खऱ्या अर्थाने राज्य सरकारचा कस लागणार आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशाच्या आर्थिक नाड्या या शहराच्या हातात आहेत. त्याच्यामुळे मुंबईमध्ये जर एखादं आंदोलन झालं तर त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटतात. जरांगे पाटलांना हे चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे देशाच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी जरांगे पाटील 24 तारखेला मुंबईमध्ये येत आहेत. आणि जरांगे पाटील मुंबईमध्ये आल्यानंतर राज्य सरकारच्या राजकीय चातुर्याचा आणि खंबीरपणाचा कस लागणार आहे. हे आंदोलन हाताळताना राज्य सरकारने जराही बोटचेपेपणा दाखवला तर त्याचे परिणाम सगळ्या मुंबईकरांना भोगावे लागणार आहेत. 2 दिवसापूर्वी प्राध्यापक नामदेवराव जाधव यांच्या तोंडाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांनी काळं फासलं. त्यांचा गुन्हा फक्त एवढाच होता की मराठा आरक्षणाचा वैरी कोण, मराठा आरक्षण कोणामुळे लोंबकळलं याचा ते पर्दाफाश करत होते. ते सातत्याने शरद पवारांकडे बोट दाखवत होते. ते सातत्याने शरद पवारांची करणी सांगत होते. खरं तर नामदेवराव जाधव आणि मनोज जरांगे पाटील हे एकाच लक्ष्याच्या दिशेने जाणारे लोक आहेत. मराठा आरक्षणाचा तिढा सुटावा ही या दोघांची इच्छा आहे. म्हणजे दोघांचं लक्ष एकच असताना नामदेवराव जाधव यांच्यावर जो हल्ला झाला त्याच्याबद्दल मनोज जरांगे पाटील हे तोंड उघडतील, या प्रकारचा निषेध करतील, या प्रकारामध्ये जे लोक गुंतलेले आहेत त्यांना कठोर शासन व्हावं अशी मागणी करतील अशी अपेक्षा होती. परंतु ही घटना उलटून गेल्यानंतर 48 तास झाले तरी जरांगे पाटील यांनी या विषयावर तोंड उघडलेलं नाही आहे. ठाण्याच्या सभेमध्ये तरी जरांगे पाटील या विषयावर बोलतील अशी अपेक्षा होती. परंतु जरांगे पाटलांनी या घटनेचा चकार शब्दाने उल्लेखसुद्धा केला नाही. जरांगे पाटलांची वाणी छगन भुजबळांच्या विरोधात बोलताना इतकी तिखट होते, इतकी तीव्र होते. तेच जरांगे पाटील शरद पवारांबद्दल कायम मौन बाळगून का राहिलेले आहेत. जेव्हा नामदेवराव जाधव शरद पवारांच्या करणीचं इतकं तपशीलवार ऑपरेशन करत असताना जरांगे पाटील त्याच्यावर का बोलत नाहीत, हा लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. जरांगे पाटील जेव्हा बोलतात तेव्हा फडणवीसांच्या विरोधात बोलतात, ते भुजबळांच्या विरोधात बोलतात. परंतु शरद पवारांच्या विरोधात जरांगे पाटील एका शब्दाने कधी बोललेले नाही आहेत. शरद पवार जेव्हा त्यांना भेटायला अंतरावली सराटीमध्ये गेले होते तेव्हा तर त्यांनी शरद पवारांचं मुक्तकंठाने कौतुक केलं. नामदेवराव जाधवांना जो मराठा आरक्षणाचा खलनायक वाटतो तो खलनायक जरांगे पाटलांना मान्य आहे की नाही, त्यांची भूमिका जरांगे पाटलांना मान्य आहे की नाही, याचा खरं तर शोध घेण्याची गरज आहे. मराठा आरक्षणाचे खलनायक हे शरद पवार आहेत हे नामदेवराव जाधव यांनी वारंवार सांगितलेलं आहे. परंतु बहुधा ही भूमिका जरांगे पाटलांना मान्य नाही आहे. अर्थात ही लोकशाही आहे. नामदेवराव जाधव यांना जे वाटतं ते जरांगे पाटलांना वाटलंच पाहिजे अशातला काही भाग नाही आहे. परंतु नामदेवराव जाधवांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपांमध्ये दम नाही आहे असं तरी जरांगे पाटलांनी म्हणावं. शरद पवार हे मराठा आरक्षणाचे खलनायक नाही आहेत, शरद पवार हे मराठ्यांचे वैरी नाही आहेत असं तरी जरांगे पाटलांनी म्हणावं. जरांगे पाटलांनी शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या कामाबद्दल सविस्तरपणे लोकांना सांगावं. मराठा आरक्षणाचा लढा येत्या काही दिवसामध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
आणि हा लढा तीव्र होत असताना यातील सामाजिक आशय तीव्र होतो की राजकारण तीव्र होतं हे सुद्धा पाहण्याची गरज आहे. जरांगे पाटील कोणाच्या विरोधात बोलतात, कोणाच्या बाजूने बोलतात, कोणावर कडाडून हल्ला करतात, कोणाबद्दल मौन राहतात, या सगळ्या गोष्टींचा या काळामध्ये बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. ही लढाई आता हातगाईवर आलेली आहे आणि या लढाईमध्ये राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेत आहे, मराठ्यांना न्याय मिळणार का, मराठ्यांना आरक्षण मिळणार का, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत्या काळात मिळणार आहे. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.